नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण पशुपतीनाथ व्रत हे कसं करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर पशुपतीनाथ व्रत हे कसं करायचं, कोणी करायचं, काय काय सामग्री लागते, काय नियम आहे, अटी आहेत, नैवेद्य काय दाखवायचं आहे, सगळं मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल, प्लीज स्किप करू नका, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि तुमचं व्रत हे नक्की संपूर्ण होऊन तुम्हाला इच्छित फल मिळेल. तर बघा, हे व्रत संतानप्राप्तीसाठी केलं जातं किंवा मुलगा होत नाही आहे, मुलगी होत नाही आहे, IUI खूप झालेत, IVF सायकल खूप फेल गेले, डॉक्टरांची ट्रीटमेंट फेल गेलेली आहे, 8-8, 9-9 वर्ष झालं मूल होत नाही आहे किंवा नवऱ्याशी पटत नाही आहे, तुम्ही माहेरी आला आहात, त्यांनी आपल्याला माहेरी पाठवून दिलेला आहे, संसार मोडायला आलेला आहे, तुटायला आलेला आहे, डिवोर्सपर्यंत सगळं गेलेलं आहे आणि किंवा सासरी कोणाकडं पटत नाही आहे, तुम्ही सेपरेट झालेला आहात किंवा तुम्हाला घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे किंवा प्रचंड तुम्ही अडचणीत आहात, पैशाची अडचण असेल, नोकरी लागत नाही आहे, जी काय तुमची अडचण असेल त्याला शीघ्र इच्छित फल प्राप्त होण्यासाठी पशुपतीनाथ व्रत हे करा किंवा केलं जातं. बघा, पशुपतीनाथ व्रत हे सर्व मनोकामना पूर्ण करणारं व्रत आहे. महादेवांचं खूप प्रसिद्ध आणि शीघ्र फलदायी हे व्रत आहे. पशुपती व्रत केल्याने तुमची कुठलीही चांगली इच्छा जी असेल ती पूर्ण होतेच, म्हणजे 101% इच्छा पूर्ण होते. ज्यांनी हे व्रत केलं आहे त्यांचे तुम्ही सगळे रिझल्ट्स ऐका, सगळ्या जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांच्या इच्छा जर पूर्ण झाल्या असतील हे व्रत करून तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पिंग करा, म्हणजे काय दुसऱ्यांना प्रोत्साहन मिळतं, दुसऱ्यांचाही विश्वास बसतो आणि लोक हे व्रत नक्की करतात. तर बघा, पशुपती व्रत हे 5 सोमवार केले जाणारे व्रत आहे. मग तुम्ही श्रावण सोमवारपासून चालू करा. अगदी तुम्हाला श्रावणामध्ये कधीही जमत नाही आहे तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये गणपती झाल्यानंतर कुठल्याही सोमवारी चालू करू शकता. वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही सोमवारी हे व्रत चालू करू शकता. असं नाही की फक्त तुम्हाला श्रावणातच करायला पाहिजे. बघा, हे व्रत अगदी सोपं आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. मी सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे, वाटलंच तर तुम्ही लिहून घ्या. बघा, थोड्या जर गोष्टी लक्षात ठेवल्या, जर पाळल्या किंवा नियम अटी जर पाळले तर हे व्रत तुम्हाला इच्छित फल तुम्हाला तुमचं प्राप्त करून देईल. तर बघा, हे व्रत आपण आता किती सोमवार करायचं आहे, तर हे व्रत फक्त आपल्याला 5 सोमवार करायचं आहे. आता नियम अटी काय आहेत, तर 5 सोमवार म्हणजे काय, अगदी तुम्हाला 1 महिना लागेल किंवा 1.25 महिना लागेल, कारण जर अडचण आली, आपली पिरियड्स आले तर एक सोमवार स्किप झाला तर पुढच्या सोमवारी करायचं आहे. तर पूर्ण महिना किंवा 1.25 महिना जोपर्यंत तुमचं हे होत नाही तोपर्यंत दारू, नॉनव्हेज, सिगरेट, अंडी, मांस, मटण प्लीज काहीही खाऊ नका. घरी खात असतील तर प्लीज त्यांना करा. कसंही बघा, आता श्रावणात खूप सुंदर संधी आहे, कोणीही खात नाही तर तुम्ही श्रावण सोमवारी चालू करू शकता, आपोआप ते होऊन जाईल. पण नाही तर घरातल्यांना ठीक आहे, ऐकत नाही तर त्यांना खाऊन दे, पण तुम्ही प्लीज खाऊ नका. आता बघा, हे व्रत तुम्हाला शंकराच्या मंदिरातच जाऊन करायचं आहे. बघा, तुम्ही घरी शिवपिंड आहे पण आपण हे व्रत घरी करायचं नाही आहे. कुठल्या तरी जवळच्या शिवमंदिरात जा, जिथं तुम्ही 5ही सोमवार तुम्ही सगळ्या गोष्टी अर्पण करू शकाल अशा शिवमंदिरात जा. भले ते छोटं असे ना मोठं असे ना, अगदी एक शिवपिंड असेल तिथं तरीही तुम्हाला चालेल. असं नाही की मोठं रिनाऊंडच पाहिजे, अजिबात नाही. फक्त शिवमंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला 5ही सोमवार तिथे जाऊनच तुम्हाला पूजा करायची आहे. आता ज्या तुम्ही शिवमंदिरामध्ये पहिल्या सोमवारी जाल त्या शिवमंदिरामध्ये तुम्हाला 5ही सोमवार जायचं आहे. आज तुम्ही ह्या मंदिरामध्ये गेला, पुढच्या सोमवारी दुसऱ्या मंदिरामध्ये गेला, चालणार नाही. तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला
सेम शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आता बघा, प्रत्येक सोमवारी तुम्हाला सकाळी उठून छान सुचिरभूत होऊन देवपूजा आटपून तुम्हाला पांढरी साडी किंवा काही कुर्ता असेल त्याच्यामध्ये काहीतरी प्रिंट पाहिजे, प्लेन पांढरं घालू नका. आणि तुम्हाला घरी एक थाळी तयार करायची आहे. त्या थाळीमध्ये किंवा त्या ताटामध्ये तुम्हाला पहिली एक पाण्याचा लोटा किंवा एक कलशभर पाणी, त्यानंतर थोडंसं पंचामृत, त्यानंतर कच्चं गाईचं दूध, 108 बेलपत्र, अगदी बेलपत्र 108 मिळाली नाही तर 5-11 तरीही चालेल, पांढरी फुले, धोत्र्याचं फळ किंवा फूल, गंगाजल, पांढऱ्या अक्षता, भस्म, अबीर, त्यानंतर कापूर, अगरबत्ती, धूप आणि एक कुठलंही फळ तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता ही थाळी तुम्हाला तयार करायची आहे घरी, आणि आता तुम्हाला हीच थाळी मंदिरामध्ये घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये, शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आता एकदा तुम्ही शिवमंदिरामध्ये गेला की तिथं शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती तुम्हाला पहिली पाणी व्हायचं आहे. आता हे सगळं करताना तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय किंवा महामृत्युंजयाचा जप तुम्ही करू शकता. तर पहिली तुम्हाला पाणी व्हायचं आहे 11 खेपा, त्याच्यानंतर पंचामृत व्हायचं आहे 11 खेपा, परत पाणी व्हायचं आहे 11 खेपा, परत गंगाजल व्हायचं आहे 11 खेपा, किंवा नुसती तुम्ही संततधार धरली 1-2 मिनटं आणि जप केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला बेलपत्र व्हायचे आहेत, पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, फूल अर्पण करायचं आहे, भस्म लावायचं आहे शिवपिंडीला. त्याच्यानंतर जर अबीर मिळालं तर अबीर तुम्हाला लावायचं आहे. पांढऱ्या अक्षता ज्या तुम्ही घेऊन गेलेल्या आहेत, थोडंसं एक थेंब त्याच्यावर पाणी घाला आणि मग त्या अक्षता शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर कापूर लावा, अगरबत्ती लावा, आणि मग एक फळ तुम्ही जे घेऊन गेला असाल, भले मग ते कुठलंही फळ असे ना, डाळिंब, केळं किंवा ॲपल काही असे ना, ते तुम्हाला तिथं शिवपिंडीच्या इथं ठेवायचं आहे. हात जोडायचे आहेत. पहिला सोमवारी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हे व्रत कशासाठी करताय, कोणासाठी करताय, काय इच्छा तुमची आहे ते तुम्हाला भगवानांना सांगायचं आहे, शंकरांना सांगायचं आहे. आणि मग पूजा झाली की ती थाळी परत तशीच घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. आता बघा, तुम्ही घरी आला की ती थाळी तशीच तुम्हाला देवासमोर ठेवायची आहे. ती हलवायची नाही अजिबात, तशीच तुम्हाला देवासमोर ठेवायची आहे. घरी आल्यानंतर तुम्ही दिवसभर फलाहार करायचा आहे. खिचडी किंवा भगर किंवा चिप्स हे वगैरे अजिबात खायचे नाही आहे. तुम्हाला फक्त फळं, ज्यूस, फळांचा शेक एवढं तुम्ही घेऊ शकता, चहा कॉफी घेऊ शकता. आता परत संध्याकाळी प्रदोष समयी, म्हणजे कधी की सूर्यास्त होण्याच्या अगोदर 1.5 तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा 1.5 तास, तर तुम्हाला या 3 तासामध्ये प्रदोष समयी तुम्हाला परत 6 कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. आता तुम्हाला कणकेचे 6 दिवे बनवायचे आहेत, तर तुम्ही फ्रेश पीठ मळा त्यावेळेला, आणि तेव्हाच ते कणकेचे दिवे तयार करा. भिजलेलं पीठ आदल्या दिवशीचं सकाळचं अजिबात घेऊ नका. आता पीठ भिजवताना तुम्हाला कणकेचंच पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही थोडीशी चिमटभर हळद टाकू शकता, मीठ टाकायचं नाही आहे. आणि मग तुम्हाला पाणी घालून ते कणकेचे दिवे 6 तयार करायचे आहेत. आणि त्या 6 कणक्यांच्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे, आणि 2 फुलवातींची एक फुलवात अशी करून प्रत्येक दिव्यामध्ये 2 फुलवाती घालायच्या आहेत आणि तूप घालून ते तयार करायचं आहे. आता बघा, जी तुम्ही थाळी सकाळी नेलेली आहेत त्याच थाळीमध्ये परत तुम्हाला हे 6 कणकेचे दिवे, आणि तुम्हाला संध्याकाळी काहीतरी गोड बनवायचं आहे. मग तुम्ही रव्याचा शिरा बनवू शकता, किंवा साबुदाण्याची खीर बनवू शकता, किंवा शेवयांची खीर बनवू शकता, किंवा तुम्हाला काहीही जे गोड तुम्हाला वाटेल तर ते तुम्हाला स्वतः घरी बनवायचं आहे. मिठाई बाजारातनं वगैरे आणू नका. जेही तुम्हाला पटकन बनवता येईल किंवा जेही तुम्हाला वाटेल की नाही मी हे बनवू शकते, तर ते बनवायचं आहे. एका द्रोणमध्ये घालायचं आहे, आणि 2 द्रोण म्हणजे खाली द्रोण तुम्हाला स्वतःबरोबर त्या थाळीमध्ये घेऊन जायचे आहे. थाळी नेताना झाकून न्या.
परत तुम्हाला संध्याकाळी त्याच शिवमंदिरमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर तिथं नमस्कार करायचा आहे, एक फूल व्हायचं आहे शिवपिंडीवरती. त्यानंतर जे तुम्ही दिवे बनवून दिलेले आहेत कणकेचे, त्या 6 दिव्यांपैकी 5 दिवे तुम्हाला शिवपिंडीच्या समोर ठेवून तिथं ते लावायचे आहेत, म्हणजे प्रज्वलित करायचे आहेत. आणि बघा, आता तुम्ही 6 दिवे नेणार आहे, त्यातले फक्त 5च शिवपिंडीच्या समोर प्रज्वलित करायचं आहे. एक आपल्या थाळीमध्ये तसाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जो तुम्ही काही शिरा खीर जे नेलेला आहे ते समोर महादेवांच्या ठेवायचं आहे. हात जोडायचे आहे, आपले परत इच्छा सांगायची आहे आणि तिथंच तुम्हाला त्याचे 3 वाटे करायचे आहेत. म्हणजे काय, एका द्रोणामध्ये तुम्ही नेला असाल तर त्या प्रसादाचे 3 वाटे करायचे आहेत. तर 2 वाटे तुम्हाला शिवपिंडीच्या समोर ठेवायचे आहेत, म्हणून मी तुम्हाला 2 द्रोण एक्स्ट्रा न्या म्हणून सांगितले. तर 2 वाटे 3 वाटे करायचे आहेत, 2 वाटे तुम्हाला शिवपिंडीच्या समोर ठेवायचा आहे आणि तिसरा जो वाटा समवाटा जो तुम्ही केलेला आहे तो तुमच्या द्रोणामध्ये घेऊन तुम्हाला तो तुमच्या पूजेच्या थाळीमध्ये ठेवायचा आहे. आणि मग तुम्ही तिथं छान बसा, वाटलंच तर कथा वाचा किंवा आरती म्हणा किंवा ओम नमः शिवाय जप करा आणि मग ती थाळी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. बघा, तुम्हाला 5 दिवे लावायचे आहेत, एक दिवा तुम्हाला थाळीमध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला जो तुम्ही प्रसाद घेऊन गेला त्या प्रसादाचे तुम्ही 3 वाटे करायचे आहेत. 2 वाटे शिवलिंगाच्या समोर ठेवायचा आहे, एक वाटा तुम्ही घरी घेऊन यायचा आहे. तर जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुमच्या प्रवेशद्वाराच्या इथं तुम्हाला थांबायचं आहे. तुम्हाला जो एक कणकेचा दिवा तुमच्या जो थाळीमध्ये आहे तो एक कणकेचा दिवा जेव्हा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या इथं याल, म्हणजे जेव्हा तुम्ही आत जाणार आहात तेव्हा तुम्ही पहिली थांबाल. तर तुम्हाला पहिली थांबायचं आहे, प्रवेशद्वार उलटायचं नाही आहे. तुम्ही पहिली थांबायचं आहे. तिथं तो कणकेचा दिवा एक जो आपण शिवमंदिरामधून घेऊन आलेलो आहे तो तुमच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला तो तिथं लावायचा आहे, तो तिथं प्रज्वलित करायचा आहे. तिथं आपली जी इच्छा आहे परत तिथं बोलून दाखवायची आहे आणि मगच तुमचा उजवा पाय जो आहे तुम्ही तुमच्या जो उंबरठा आहे तो ओलांडून तुम्ही आत जायचं आहे. बघा, हा दिवा लावल्याशिवाय तुम्ही तुमचा उंबरा ओलांडायचा नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. हा दिवा लावायचा आहे, मग तुमचा उंबरा तुम्ही ओलांडायचा आहे. उजवा पाय आत ठेवून आणि जावा, हातपाय धुवा, ती थाळी परत तुमच्या देवघराच्या इथं ठेवा, त्याच्यात परत नमस्कार करा, तुमची परत इच्छा महादेवांना सांगा आणि तो जो तुम्ही प्रसादाचा जो वाटा आणलेला आहे तो तुम्ही खायचा आणि तुम्ही घरातल्यांनाही देऊ शकता, पण पहिली तुम्ही ग्रहण करा आणि मग तुमच्या घरातल्यांना तो द्यायचा आहे. असं प्रत्येक 5 सोमवार तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही पोळी भाजी वरण भात आमटी हे खाऊ शकता, फक्त कांदा लसूण विरहित त्या दिवशी तुम्ही खायचं आहे आणि तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर तुमचा आपोआप उपवास सुटतो. त्यानंतर तुम्ही नॉर्मल जे जेवण आहे विदाऊट कांदा लसूण ते तुम्ही खावा. वाटलंच तर एक छान ताट तयार करा, महादेवांना नैवेद्य दाखवा, मग तुम्ही तो ग्रहण करू शकता. असं तुम्हाला 4ही सोमवार करायचं आहे. आणि 5व्या सोमवारी ह्याचं उद्यापन कसं करायचं आहे ह्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. ऑलरेडी तो मोठा झालेला आहे, पण उद्यापनाचा सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर असं हे व्रत तुम्हाला 4ही सोमवार करायचं आहे. हे व्रत नक्की करा, सोपं आहे. काहीही टेन्शन घेऊ नका, वाटलंच तर लिहून घ्या, आदल्या दिवशी तयारी करून ठेवा. हे अतिशय शीघ्र आणि फलदायी इच्छा पूर्ण करणारं व्रत आहे. मी पण हे यावर्षी करणार आहे, तुम्ही पण करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. परत हा व्हिडिओ बघा, नोट डाऊन करा. थाळी आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर उठून तयार करा आणि ती थाळी झाकून न्या आणि हे नियम अटी पाळा आणि बघा, तुमची इच्छा लवकरात लवकर नक्की कंप्लीट होईल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.